Hello everyone, welcome to NCC YouTube channel. Today we will discuss the topic of valuation of intangibles and related MCQ. FI-BCOMचा फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय आहे आणि बदलणाऱ्या पॅटर्नप्रमाणे हे टॉपिक आपण करत आहोत. MCQ हा प्रत्येक परीक्षेचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट झालेला आहे. त्यामुळे अकाउंटचे सेमिस्टर सेकंडचे आणि सेमिस्टर फर्स्टचे पण आपले काही व्हिडिओ तयार आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. त्या व्हॅल्युएशन ऑफ इंटँजिबल्सबद्दल थोडीशी माहिती त्या टॉपिकमध्ये काय काय येतं आणि मग त्याच्याशी रिलेटेड काही MCQ देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ इंटँजिबल्समध्ये आपण फर्स्ट बघतो की व्हॉट इज द मीनिंग. मीनिंगमध्ये असं सांगितलं आहे की इंटँजिबल असेट्स आर दोज विच कॅन नॉट बी सीन अँड टच बट दे हॅव अ सर्टन व्हॅल्यू. एक्झाम्पल्स ऑफ सच असेट्स आर गुडविल, ब्रँड, पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क एक्सेट्रा. असेटचे प्रकार तुम्हाला माहितीच असतील की टँजिबल असेट्स आणि इनटँजिबल असेट्स असे दोन प्रकार आहेत. टँजिबल असेट्स म्हणजे जे आपण बघू शकतो, त्यांना आपण टच करू शकतो किंवा आपण फेल्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरी, गुडविल, लँड, बिल्डिंग आपल्या डोळ्याने दिसू शकतं. पण इंटँजिबल असेट्स म्हणजे काय की विच कॅन नॉट बी सीन, जे आपण पाहू शकत नाही किंवा त्यांना आपण टच स्पर्श करू शकत नाही. म्हणजे गुडविल असेल तर गुडविल किती आहे, ब्रँड्स आहे, पेटंट्स आहेत, कॉपीराईट्स आहेत, ट्रेडमार्क आहे, ह्या सगळ्यांना आपण इंटँजिबल असेट्स असं म्हणतो. व्हॅल्युएशन ऑफ इंटँजिबल असेट्समध्ये काही ॲप्रोचेस आहेत किंवा इंटँजिबल असेट्सचे कसं कॅल्क्युलेशन केलं तर व्हॅल्युएशन्स केलं तर ते मी शॉर्टमध्येच थोडक्यात सांगते की फर्स्ट ॲप्रोच आहे तो आहे इन्कम ॲप्रोच. इन्कम अप्रोचमध्ये काय सांगितलं की इट यूज एस्टिमेट ऑफ फ्युचर एस्टिमेटेड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑर कॅश फ्लो अँड रिस्क इन्व्हॉल्व टू अ प्रेझेंट व्हॅल्यू. ह्याचा मिनिंग असा असतो की ज्यावेळी एखाद्या असेटचं इंटँजिबल असेटचं व्हॅल्युएशन केलं जातं तर त्याचं भविष्यामध्ये असणारा फायदा काय आहे किंवा रिस्क काय आहे, तसंच कॅश फ्लो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्हॅल्युएशन्स केलं जातं. आणि सेकंड जो आहे तो आहे मार्केट ॲप्रोच. मार्केट ॲप्रोचमध्ये सांगितलं की मार्केट ॲप्रोच युजेस मार्केट बेस इन इंडिकेटर्स ऑफ व्हॅल्यू. मार्केटचे काही इंडिकेटर्स असतात आणि त्या इंडिकेटरचा वापर करून इंटँजिबल असेटचं व्हॅल्युएशन केलं जातं. इंडिकेटर्समध्ये सेलिंग इंडिकेटर्स, बाईंग इंडिकेटर्स किंवा लायसेन्सिंग इंडिकेटर्स हे जे 3 प्रकार असतात आणि त्याच्यावरती ह्या इंडिकेटरचा यूज करून व्हॅल्युएशन्स केले जातात आणि त्याला आपण म्हणतो मार्केट ॲप्रोच. अँड थर्ड वन इज दी कॉस्ट ॲप्रोच. कॉस्ट ॲप्रोचमध्ये सांगता येईल की कॉस्ट ॲप्रोच यूज हिस्टॉरिकल कॉस्ट ऑफ क्रिएटिंग दी इंटँजिबल असेट्स अँड द एस्टिमेटेड कॉस्ट अँड टाईम दॅट रिक्वायर टू क्रिएट रिप्लेसमेंट ऑफ इंटँजिबल असेट्स. तर ह्या कॉस्ट ॲप्रोचचा मी थोडक्यात मिनिंग सांगते की कॉस्ट ॲप्रोचमध्ये कॉस्ट करताना इंटँजिबल असेटचा कॉस्ट किती येऊ शकतो आणि ती इंटँजिबल असेट किती वर्ष आपण वापरू शकतो यांचा विचार करून त्याचं व्हॅल्युएशन्स केलं जातं. म्हणजे व्हॅल्युएशन्स ऑफ इंटँजिबल असेटबद्दल जर तुम्हाला काही MCQ आलेत, इन्कम ॲप्रोच म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं की एस्टिमेटेड फ्युचर बेनिफिट्स, कॅश फ्लो. मार्केट ॲप्रोच म्हटलं की लक्षात ठेवा की सेलिंग, बाईंग हे इंडिकेटर यूज केले जातात आणि त्याचं व्हॅल्युएशन्स केलं जातं. अँड थर्ड वन जो कॉस्ट ॲप्रोच आहे ह्याच्यामध्ये ज्या इंटँजिबल असेट्स आहेत त्यांची हिस्टॉरिकल कॉस्ट आणि ते किती वेळ आपण वापरू शकतो, म्हणजे त्याला आपण थोडक्यात म्हणतो की लाईफ, ते किती दिवस आपण वापरू शकतो की बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह करू शकतो आणि ह्या सगळ्यांना ह्याचा विचार करून त्यांचं व्हॅल्युएशन्स केलं जातं. आणि आपला पुढचा टॉपिक आहे गुडविल. गुडविल म्हणजे काय, कारण इंटँजिबल असेट्समध्ये गुडविलसुद्धा येतं.
व्हॅल्युएशन्स ऑफ इंटेंजिबल हा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये गुडविल, ब्रँड, ट्रेडमार्क, पेटंट्स ह्या सगळ्यांबद्दल थोडी थोडी माहिती दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल थोडं थोडं एक्सप्लेन मी करते, ज्यामुळे तुमचं MCQ जो पेपर आहे तो तुम्हाला खूप सोपा जाईल. ओके, तर गुडविलची मिनिंग असं असतो की गुडविल रेफर्स टू द व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन्स ऑर नेम अँड फेम ऑफ अ बिझनेस. नेम अँड फेम ऑफ अ बिझनेस म्हणजे एखाद्या व्यवसायाचं प्रसिद्धी आपण म्हणतो. गुडविल मीन्स काय? प्रसिद्धी. एखादी वस्तू आपण ज्यावेळी खरेदी करायला जातो तर आपल्याला त्याचा गुडविल माहिती असतं की ती कंपनी चांगली आहे, त्याचं प्रॉडक्ट नक्कीच चांगलं असणार आहे. तर गुडविलवर सगळा व्यवसाय हा चालू शकतो. आणि गुडविल ज्यावेळी आपण करतो त्यावेळी काही फॅक्टर्स असतात, त्याला आपण म्हणतो फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल. गुडविलचं कॅल्क्युलेशन करतो किंवा गुडविलचं ज्यावेळी अकाउंटिंग ज्यावेळी आपण करतो ना, त्या अकाउंटिंगमध्ये पहिली गोष्ट अशी असते की प्रत्येक अकाउंट करताना 11वीमध्ये ज्यावेळी आपण शिकतो की मॉनिटरी टर्म्स, प्रत्येक अकाउंटिंगमध्ये जे जे ट्रान्झॅक्शन असतात प्रत्येकाचं व्हॅल्युएशन्स असतं, ज्याचा संबंध पैशाशी असतो. गुडविल, ट्रेडमार्क, पेटंट्स, कॉपीराईट हे जे इंटँजिबल ॲसेट असतात त्याचंसुद्धा व्हॅल्युएशन केलं जातं. आणि काही गोष्टी ज्या असतात फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल, म्हणजे ज्या काही गोष्टी अफेक्ट करतात गुडविलच्या व्हॅल्युएशनसाठी, तर त्या कोणत्या असतात ते बघूया आपण. देअर विल बी फर्स्ट फॅक्टर्स, इंटरनल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळेस आपण म्हणतो की काही गोष्टी अशा असतात की ज्या बिझनेसमध्ये इन्क्लूड असतात, बिझनेसच्या आत असतात. इंटरनल फॅक्टर्स सच ॲज रिस्क ऑफ बिझनेस, क्वालिटी ऑफ गुड्स, प्रॉफिट ऑफ द बिझनेस, रिलेशन बिटवीन द एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, प्रॉपर लोकेशन्स, एफिशियंट मॅनेजमेंट एक्सेट्रा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे की रिस्क ऑफ बिझनेस काय आहे, क्वालिटी कशी आहे त्या गुड्सची, प्रॉफिट कसं आहे त्या बिझनेसचा, वाढतो आहे का कमी होतो, किंवा एम्प्लॉयचं रिलेशन्स कसं आहे, किंवा लोकेशन कसं आहे, प्रॉपर लोकेशन जर योग्य असेल लोकेशन तरीसुद्धा त्या व्यवसायाचं गुडविल वाढवू शकतं. आणि एफिशियंट मॅनेजमेंट ह्या ज्या सगळ्या इंटरनल फॅक्टर्स असतात त्या गुडविलवरती परिणाम करतात, गुडविलचं व्हॅल्युएशन्स करण्यासाठी परिणाम करतात. आणि जो सेकंड फॅक्टर आहे त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फॅक्टर्स. आणि एक्सटर्नल फॅक्टर्सचा आपण जर विचार केला तर एक्सटर्नल फॅक्टर्स सच ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू अवेलेबल ऑफ रॉ मटेरियल्स, गुड इंडस्ट्रियल रिलेशन विथ अदर इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट पॉलिसीज, इफेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग, पॉलिटिकल प्रोटेक्शन एक्सेट्रा. ह्या ज्या सगळ्या गोष्टीज आहेत, म्हणजे एक्स्ट्रा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तुमच्याकडे रॉ मटेरियलची अवेलेबल प्रॉपर होतं का, किंवा इंडस्ट्रीयलचं रिलेशन इतर लोकांशी कसं आहे, इतर इंडस्ट्रीजचं कसं आहे, किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज काय आहे, किंवा तुमची ॲडव्हर्टायझिंगची पॉलिसी किती इफेक्टिव्ह होते, किंवा पॉलिटिकल प्रोटेक्शन्स काय आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणतात. अँड दॅट फॅक्टर्स विल बी affected on the valuations of goodwill. So there will be internal factors and external factors. Okay, ज्यावेळी तुम्ही MCQ लिहाल तर तुम्हाला हे सुद्धा MCQला विचारू शकतील. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल. गुडविलचं ज्यावेळी व्हॅल्युएशन्स करतात त्यासाठी काही मेथड्स असतात आणि ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन्स गुडविल. बऱ्याच वेळेला असं होतं की जर तुम्ही काही प्रॉब्लेम्स केले असतील गुडविल कॅल्क्युलेशनचे तर तुम्हाला ही थेअरी पटकन कळेल. पण जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम केले नसतील, तुम्हाला काय माहिती नसेल, तर ही थेअरी तुम्ही वाचून नुसती समजून घेऊनसुद्धा तुम्ही MCQचा जो पॅटर्न आहे तो इझिली सॉल्व करू शकता. सो यू डोंट वरी. ओके, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन्स गुडविलमध्ये पहिली मेथड जी आहे ती आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय तर हे पण मी एक्सप्लेन केलं की दिस मेथड टेक्स इन टू अकाउंट द ॲव्हरेज प्रॉफिट्स ऑफ द लास्ट फ्यू इयर्स अँड कॅल्क्युलेट्स द व्हॅल्यू ऑफ द गुडविल ॲज सो मेनी इयर्स ऑफ परचेस ऑफ दिस अमाऊंट. व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल करताना म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने ह्याचं इक्वेशन आहे व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिपल नंबर ऑफ इयर परचेस. हा जो फॉर्मॅट आहे हा लक्षात ठेवा. आता काय होतं की प्रॉब्लेम जर आपण केले नसतील तर थोडंसं हे MCQ करणंसुद्धा अवघड जातं. पण थोडक्यात मी एक्सप्लेन करते की व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल करताना ॲव्हरेज प्रॉफिट काढला जातो. ॲव्हरेज प्रॉफिट मीन्स काय तर ॲव्हरेज प्रॉफिट असं असतो की जितक्या वर्षाचं प्रॉफिट तुम्हाला दिलं असेल
तर त्या प्रॉफिटचे आपण काय करतो, टोटल, म्हणजे टोटल ऑफ प्रॉफिट्स आपण या ठिकाणी घेतो आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स जे तुम्हाला दिले असतील ते. आणि ह्या जर लॉस असेल तर लॉस आपण लेस करतो. जर 5 वर्षांचा प्रॉफिट किंवा लॉस दिला असेल तर 4 वर्षांचा प्रॉफिट असेल तर तिथे ॲड होईल, आणि एखाद्या वर्षाचा जर लॉस असेल तो आपण लेस करतो. म्हणजे प्रॉफिटमधून लॉस लेस केल्यावरती डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स काढलं तर आपल्याला जी फिगर मिळते त्याला म्हणतो आपण ॲव्हरेज प्रॉफिट. आणि हा जो ॲव्हरेज प्रॉफिट इथे आपण कॅल्क्युलेशन्स केला त्याला मल्टिप्लाय केलं जातं नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस, आणि नंबर ऑफ इयर परचेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. म्हणजे आपल्याला फक्त हा फॉर्मॅट एक लक्षात ठेवायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला थोडेसे MCQ सॉल्व करायचे आहेत. सेकंड मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. आता ही जी सुपर प्रॉफिट मेथड जी आहे ना, याच्यामध्ये काय सांगितलं की अंडर दिस मेथड सुपर प्रॉफिट इज टेकन ॲज द बेसिस फॉर कॅल्क्युलेटिंग गुडविल इन प्लेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणजे वरच्या या ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये ॲव्हरेज प्रॉफिटच्या ऐवजी सुपर प्रॉफिट घेतला. त्यामुळे इक्वेशन्स बघा, व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिपल नंबर ऑफ इयर्स परचेस. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटच्या ऐवजी एक्सचेंज काय केलं आहे, सुपर प्रॉफिट. मग प्रश्न पडतो की सुपर प्रॉफिट आपण कसा काढायचा. तर सुपर प्रॉफिट करण्यासाठी पहिली जी स्टेप असते, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलं तरी चालेल. पहिली जी स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप इज द ॲव्हरेज प्रॉफिट. मग अशी मी तुम्हाला सांगितले की नंबर ऑफ टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, हे मी तुम्हाला इक्वेशन सांगितलं मगाशी, तर तेच आहे. नंतर सेकंड मेथड आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे मी फक्त सुपर प्रॉफिट कसं, हाऊ टू कॅल्क्युलेट सुपर प्रॉफिटसाठी मी तुम्हाला ही मेथड सांगते. फर्स्ट काढलं आपण काय, ॲव्हरेज प्रॉफिट, आणि नंतर आपण काढतोय नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट कसा काढायचा आहे, तर नॉर्मल प्रॉफिट करताना जे कॅपिटल एम्प्लॉईड असतं ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेममध्ये असतात, आणि मल्टिपल जो असतो तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, त्याला मी शॉर्टकटमध्ये म्हणते NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तुम्ही लिहून घ्या हवं तर. पहिली स्टेप ॲव्हरेज प्रॉफिट, सेकंड इज द नॉर्मल प्रॉफिट. NP म्हणजे नेट प्रॉफिट नाही, ह्याला आपण म्हणतो नॉर्मल प्रॉफिट. ओके, नॉर्मल प्रॉफिटला आपण काय म्हणतो, एनला मी काय म्हणतोय, नॉर्मल प्रॉफिट म्हणतो. म्हणजे नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिपल नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात. आणि ॲव्हरेज प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिट झाल्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप जी आहे, तर तिसरी स्टेप आपल्याला काढायची असते सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट काढावं लागतं, आणि सुपर प्रॉफिट काढण्यासाठी इक्वेशन काय असतं, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. तर पहिला इक्वेशन, पहिल्या आन्सरमधला जो ॲव्हरेज प्रॉफिट असेल, म्हणजे पहिला ॲव्हरेज प्रॉफिटचं जे पहिला आन्सर आहे त्यातून हे दुसऱ्याचा आन्सर काय करतो आपण इथे मायनस करतो, आणि आपल्याला मिळतो सुपर प्रॉफिट. आणि हे सुपर प्रॉफिट जो आहे तो आपण इथे राईट आउट करतो इथे सुपर प्रॉफिटमध्ये, आणि मल्टिपल नंबर ऑफ इयर परचेस, जसे हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. म्हणजे तुम्हाला मी हे का सांगते की तुम्हाला MCQ करताना सुद्धा प्रॉब्लेमसुद्धा बघण्याची गरज नाही. ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढला, तर टोटल प्रॉफिट 3 वर्षाचा असेल प्रॉफिट तर डिवायडेड बाय 3 इयर्स. ओके, नंतर आपण काढतो नॉर्मल प्रॉफिट, कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिपल नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, हे दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. आणि सुपर प्रॉफिट करताना ॲव्हरेज प्रॉफिटमधून नॉर्मल प्रॉफिट मायनस केलं की जो सुपर प्रॉफिट मिळतो तो आपण इथे कॅल्क्युलेशन्स करतो. म्हणजे अशा प्रकारे व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल अंडर दी सुपर प्रॉफिट मेथड. पुढे जो आहे आपला थर्ड प्रकार व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविलचा, कॅपिटलायझेशन्स ऑफ प्रॉफिट मेथड. कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथडमध्ये in this method the total value of the business house is found out by capitalizing the expected average profit on the basis of normal rate of return. नॉर्मल रेट ऑफ रिटर्नवरचं कॅपिटल एम्प्लॉईड काय असतं, कारण आपण सेंटेन्सेस वाचतो पण मिनिंग कळत नाही, तर त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, आपण हे फॉर्मॅट बघूया कसे आहेत ते. तर पहिल्यांदा कॅपिटलायझेशन्स ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे जर आपल्याला
गुडविल व्हॅल्युएशन्स करायचं असेल तर त्याचं इक्वेशन्स आहे व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू मायनस कॅपिटल एम्प्लॉईड. आणि मग इथे परत प्रश्न पडतो की कॅपिटलाइज व्हॅल्यू आपण कशी काढायची. ओके, आणि मग कॅपिटलाइज व्हॅल्यू ज्यावेळी काढायची असते त्यावेळेस आपल्याला बघायला लागतं की कॅपिटलाइज व्हॅल्यू काढताना इक्वेशन असं असतं capitalized value is equal to average profit divided by normal rate of return. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हे आपल्याला दिलेलं असतं. ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं असेल तर आपल्याला परत मागे जावं लागेल. मागच्या उदाहरणामध्ये मी सांगितले की ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा. ओके, आणि ही कॅपिटलाइज व्हॅल्यू आपण तयार केली आणि गुडविल ज्यावेळी तयार करतो तर ही कॅपिटल व्हॅल्यूमधून आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईडची अमाऊंट मायनस करावी लागते. कॅपिटल एम्प्लॉईडची जी अमाऊंट आहे विच इज गिवन इन दी प्रॉब्लेम. सो इट इज व्हेरी इझी टू कॅल्क्युलेट दी गुडविल. फक्त कॅपिटल व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवावं लागेल. ओके, आणि ही आपण मेथड कोणती म्हणालो की कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आणि सेकंड जी मेथड यूज केली जाते ह्याच कॅपिटलायझेशनमध्ये की सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडमध्ये इक्वेशन्स आहे 100 डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिपल सुपर प्रॉफिट. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पण दिलेला असतो आणि सुपर प्रॉफिट कसा काढायचा तो मागे मी सांगितलंच आहे. त्या पद्धतीने परत सुपर प्रॉफिट काढायचं आणि कॅल्क्युलेशन्स करायचं. म्हणजे ही झाली आपली तिसरी मेथड कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. आणि फोर्थ मेथड आहे आपली ॲन्युटी मेथड. ॲन्युटी मेथड ज्यावेळी आपण करतो ती अंडर दिस मेथड द गुडविल इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग दी सुपर प्रॉफिट बाय दी रेफरन्स टू ॲन्युटी टेबल. ह्या प्रॉब्लेममध्ये ॲन्युटी एक टेबल दिलेलं असतं, त्याचं व्हॅल्युएशन दिलेलं असतं, कॅल्क्युलेशन सगळं दिलेलं असतं. फक्त आपल्याला इथे गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिपल ॲन्युटी व्हॅल्यू असं लिहावं लागतं. सुपर प्रॉफिट जसं मागे मग बोलली तसं सुपर प्रॉफिट काढायचा आणि टेबलमधलं ॲन्युटीची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकायची आणि जे कॅल्क्युलेशन येईल त्याला आपण म्हणतो गुडविल. म्हणजे अंडर दिस मेथड द गुडविल इज कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग दी सुपर प्रॉफिट बाय दी रेफरन्स टू ॲन्युटी टेबल. ॲन्युटी टेबलमधला जो रेफरन्स घ्यायचा आणि त्याप्रमाणे ॲन्युटीची व्हॅल्यू टाकायची आणि कॅल्क्युलेशन्स करायचे. आणि कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड ॲन्युटी मेथड ह्या दोन्हीसुद्धा करताना थोडेसे प्रॉब्लेम पण करणं गरजेचं असतं. पण ठीक आहे, जर प्रॉब्लेम येत नसेल तर एवढी थेअरी बघूनसुद्धा तुम्ही त्यात तुमचे MCQ तयार करू शकता. ओके, तर ह्या झाल्या आपल्या मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल. अशा 4 मेथड होता. एक ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड, तिसरी मेथड आपण बघितली कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड आणि चौथी आहे ॲन्युटी मेथड. नंतर ह्या टॉपिकमध्ये व्हॅल्युएशन्स ऑफ इंटँजिबल्समध्ये काही अशा गोष्टी दिल्यात की पेटंट्स आहे. मग पेटंट्स म्हणजे काय तर थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते की पेटंट्स मीन्स काय द एक्सक्लुझिव्ह राईट ग्रँटेड बाय दी गव्हर्नमेंट टू ॲन इन्व्हेंटर टू मॅन्युफॅक्चर यूज ऑर सेल अँड इन्व्हेन्शन्स फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स जनरली 20 years. आता पेटंटचा मिनिंग असा असतो की काही एखादं प्रॉडक्ट आपण सर्च करतो, शोध लावतो. जसं इंजिनिअरिंग करणारी लोक असतात, मेकॅनिक लोक असतात, मेकॅनिक इंजिनियर असतात, ते काही एखादा प्लांट तयार करतात, एखादा प्रॉडक्ट तयार करतात आणि त्याचा हक्क स्वतःकडे घेतात. म्हणजे गव्हर्नमेंट त्यांना राईट देतं, एक्सक्लुझिव्ह राईट देतं इन्व्हेन्शनसाठी. आणि त्यांनी जो शोध लावला आहे तो त्यांच्यासाठी जनरली पेटंट्स हे 20 yearsसाठी असतात. त्यामुळे ते 20 yearsसाठी त्यांना ते पेटंट्स दिले. 20 yearsचा राईट त्यांना त्या ठिकाणी मिळतो. ह्यांना आपण म्हणतो पेटंट्स. ओके, नेक्स्ट ब्रँड. आता ब्रँड ज्यावेळी आपण म्हणतो तर द टर्म ब्रँड इन्फर्स टू नेम, टर्म, साइन, सिम्बॉल अँड लोगोज दॅट आयडेंटिफाय द गुड्स, सर्व्हिसेस अँड कंपनीज. ब्रँड्स म्हणल्यानंतर आपण एखादी वस्तू खरेदी करतो, विशिष्ट ब्रँड असतो, त्या ब्रँडचं आपण नाव सांगतो आणि त्या ब्रँडची वस्तू आपण खरेदी करतो कारण त्याचं चांगलं एक रेप्युटेशन्स असतं. तर ब्रँडमध्ये एक्झाम्पल जर द्यायचे म्हटलं तर ॲपल आहे, मॅकडोनल्ड्स आहेत किंवा नेव्ही आहे
आणि ह्या ब्रँडमध्ये त्यांची चित्र असतात काही. जसं ॲपल म्हटलं तर ॲपलमध्ये एक ॲपलच्या आकाराचं चित्र असतं, थोडंसं ते थोडा तुकडा त्यातला गेलेला आहे. किंवा मॅगडी असेल तर तो थोडासा एम आहे, MC, आणि पुढे त्याचं मॅकडोनल्ड्सचं स्पेलिंग असतं. हे ब्रँड झाले. किंवा मॅगी असेल तर मॅगीचं येल्लो आणि रेड आणि येल्लो कलरचं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स असतं. तर असे बरेचसे ब्रँड आपण म्हणतो. किंवा तुम्ही कपडे घेता तर कपड्यांचे वेगवेगळे ब्रँड्स असतात. किंवा तुम्ही एखादी वस्तू घेता, लॅपटॉप घेता तर त्याचे ब्रँड्स असतात. आणि हे सगळे ब्रँड जे असतात, हे ब्रँड्स वरून त्या वस्तूची ओळख होते. त्या वस्तूचं ती वस्तू चांगली आहे असं म्हटलं जातं. काही ब्रँड्स असतात. आणि ब्रँडसुद्धा ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. जसे पॅटंट्स आहे तसं ब्रँड आहे. आणि पुढचा जो आहे कॉपीराइट्स. कॉपीराइट्सचा अगोदर आपण डेफिनेशन बघूया की कॉपीराइट रेफर्स टू द लीगल राईट ऑफ द ओनर ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इट इज अ राईट टू कॉपी. कॉपीराइट जनरली जे ऑथर्स असतात तर त्यांना हे कॉपीराइट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल एखादा रायटर आहे, त्याने एखादं नॉवेल्स लिहिलं असेल तर ते नॉवेल स्वतः पब्लिश करू शकत नाही ना. मग तो पब्लिकेशनकडे जातो आणि त्या नॉवेलचं कॉपीराईट त्या पब्लिशरला देतो आणि पब्लिशर त्याच्या बदल्यात त्याला काही पैसे देतो ॲज पर ॲग्रीमेंट, आणि त्याला म्हणतो कॉपीराइट्स. कॉपीराइट्स म्हणजे जनरली ऑथरच्या संदर्भामध्ये येतं. ओके. नंतर आहे ट्रेडमार्क्स. ट्रेडमार्क्समध्ये अ ट्रेडमार्क इज अ युनिक सिम्बॉल और वर्ड्स यूज टू रिप्रेझेंट अ बिझनेस और इट्स प्रॉडक्ट. सच रजिस्टर्ड ट्रेडमार्क कॅन नॉट बी यूज बाय एनी अदर ऑर्गनायझेशन. काही काही ट्रेडमार्क जे असतात ना, ते एक सिम्बॉल असतं, चिन्ह असतं किंवा काही शब्द असतात. तर ते बिझनेसचं रिप्रेझेंट करतात की तो शब्द आला किंवा ते वाक्य आलं किंवा एखादा सिम्बॉल आला तर आपल्याला सिम्बॉल, जसं मॅगडीचं मी म्हटलं की एक एम नावाचा सिम्बॉल येतो आणि तो थोडासा गोल्डन ग्लिटर्स असतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की जरी आपण बाहेर कुठे गेलो आणि तो एम दिसला, अरे हां मॅगडी आलो आपण म्हणतो की नाही. म्हणजे ट्रेडमार्क झाला त्यांचं. अशा प्रकारे ॲपलमध्ये सुद्धा अर्ध ॲपल ट्रेडमार्क. ते साईन पण असू शकतं ना. म्हणजे पेटंट्स, ब्रँड, कॉपीराईट अँड ट्रेडमार्क हे ज्या चारही गोष्टी आहेत ना, कारण तुमच्या पुस्तकांमध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा तुमच्या सिलॅबसमध्ये पेटंट्स, ब्रँड, कॉपीराईट, ट्रेडमार्क ह्या ज्या गोष्टी आहेत. परत घ्या. तुमच्या सिलॅबसमध्ये पेटंट्सबद्दल थोडीशी माहिती आहे, ब्रँड्सबद्दल आहे, कॉपीराईट्सबद्दल आहे आणि ट्रेडमार्क आहे. आता आपण सुरुवात करूया MCQला. आपला पहिला MCQ आहे, डॅश असेट्स आर दोज विच कॅन बी सीन, टच अँड फेल्ट. ऑप्शन्स बघूया आपण. टँजिबल, इनटँजिबल, बोथ ऑफ दी अबव, अँड डी नन ऑफ दी अबव. कोणत्या असेट्स आहेत ज्या आपण पाहू शकतो, विच कॅन बी सीन, वी कॅन टच अँड वी कॅन ऑल्सो फेल्ट. मग असेच सांगितलं मी थेअरी लेक्चरमध्ये की फर्स्ट टाईम की तुम्ही ज्या असेट्स असतात, असेटचे दोन टाईप, टँजिबल असेट आणि इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट्सना आपण स्पर्श करू शकत नाही, आपण बघू शकत नाही. पण टँजिबल असेट्सला आपण स्पर्श करू शकतो. म्हणजे MCQ ह्याचा आन्सर येणार आहे टँजिबल असेट. टँजिबल असेट म्हणजे प्लांट, मशिनरी, लँड, बिल्डिंग ह्या सगळ्यांना आपण बघू शकतो. ओके. आणि पुढचा आहे MCQ, विच ऑफ दी फॉलोइंग आर नॉट इंटँजिबल असेट्स. ह्यातल्या कोणत्या इंटँजिबल असेट्स नाही आहेत. नॉट. MCQ करताना कधी कधी निगेटिव्ह पण असू शकतो आणि आपण पटकन गडबडीमध्ये इंटँजिबल असेट एवढंच बघितलं तर आपला MCQ चुकू शकतो. ऑप्शन फर्स्ट वन इज द पॅटंट्स, बी ऑप्शन मशिनरी, सी ऑप्शन गुडविल अँड डी ऑप्शन इज दी कॉपीराइट्स. आणि तुमच्या लक्षात आलं असतं की जो इंटँजिबल नाही तो कोण आहे, बी ऑप्शन मशिनरी. थर्ड MCQ इज which are the approaches of valuations of intangible assets. First one the income approach, second is the market approach, third one is the cost approach and fourth one is the all of the above. असे ऑप्शन्स आहेत.
थेअरी लेक्चरमध्ये मी ॲप्रोचेस पण सांगितलेले आहेत. तर इन्कम ॲप्रोच, मार्केट ॲप्रोच आणि कॉस्ट ॲप्रोच हे सगळे ॲप्रोचेस आहेत. त्यामुळे आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. Our fourth MCQ is goodwill is the most valuable assets when the firm makes. Options बघूया आपण. फर्स्ट प्रॉफिट, बी ऑप्शन लॉस, सी ऑप्शन बोथ ऑफ द अबव अँड डी ऑप्शन ऑल ऑफ द अबव. गुडविल इज द मोस्ट व्हॅल्युएबल असेट. गुडविल ही ज्यावेळी व्हॅल्युएबल असेट होते कधी? व्हेन दी फर्म्स मेक ह्यूज प्रॉफिट्स. जर फर्मचा प्रॉफिट भरपूर असेल, कारण इंटरनल फॅक्टर्स आहे हा, ते मी तुम्हाला सांगते. एम सी क्यूमध्ये असं पण येऊ शकतील की इंटरनल फॅक्टर्स कोणते आहेत? प्रॉफिट आहे. मग अशा आपण थेअरी लेक्चरमध्ये सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे प्रॉफिट. जर प्रॉफिट जास्त असेल तर गुडविलसुद्धा, गुडविलची व्हॅल्युएशन पण जास्त होऊ शकते. Our fifth MCQ is when one business buy another business, the purchase consideration paid is more than the value of the net tangible asset is dash goodwill. आता याच्यामध्ये सांगताना पहिल्यांदा आपण ऑप्शन्स बघूया. परचेस, सेकंड नॉन परचेस, थर्ड वन इंटरनल अँड फोर्थ इज नन ऑफ द अबव. आता व्हेन वन बिझनेस, एक बिझनेस बाय अनदर बिझनेस, एका बिझनेसने दुसऱ्या बिझनेसला बाय केलं, परचेस केलं, तर त्यासाठी असतं परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन्स, त्या व्यवसायाची किंमत. परचेस कन्सिडरेशन काढताना आपण फॉर्म्युला काय वापरतो? असेट्स मायनस लायबिलिटीज. ओके, असेट्स मायनस लायबिलिटीज. आणि याच्यातून जे उत्तर येईल प्लस, तर ते आपलं असतं पी सी, त्याला म्हणतो परचेस कन्सिडरेशन. पेड इज मोर दॅन द व्हॅल्यू ऑफ द नेट टँजिबल असेट. पण आपल्याकडच्या ज्या टँजिबल असेटपेक्षा जर पी सी जास्त असेल, ओके, तर त्याला आपण कोणत्या प्रकारचं गुडविल म्हणतो? कारण इथे गुडविलचा हा टाईप सांगितला आहे. तर आन्सरमध्ये पहिला आन्सर परचेस जे आहे, तर हे त्याचं ऑप्शन आहे किंवा हे त्याचं आन्सर आहे. कारण परचेस गुडविल हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये असेटचं जे पी सी, थोडक्यात असेट खरेदी केल्या जातात किंवा बिझनेस परचेस केला जातो, तर त्याचा जो पी सी आहे, हा पी सी जर त्या व्यवसायाच्या नेट टँजिबल असेटपेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो परचेस गुडविल. ओके. Our next MCQ is which are the internal factor which are affecting the valuations of goodwill. आता आलं इथे इंटरनल फॅक्टर्स गुडविलचे. फर्स्ट ऑप्शन क्वालिटी ऑफ गुड्स, बी ऑप्शन प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस, सी ऑप्शन प्रॉपर लोकेशन्स ऑफ द बिझनेस अँड डी ऑप्शन ऑल ऑफ द अबव. आणि ह्याचा आन्सर तुम्हाला माहितीच आहे, फोर्थ ऑल ऑफ द अबव. कारण क्वालिटी ऑफ गुड्स, प्रॉफिट ऑफ द बिझनेस किंवा प्रॉपर लोकेशन, हे तिन्ही घटक जे आहेत त्याला आपण इंटरनल फॅक्टर्स म्हणतात. आणि व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल करताना हे फॅक्टर्स खूप महत्त्वाचे असतात. आवर नेक्स्ट MCQ इज 7. अंडर डॅश मेथड द गुडविल सुपर प्रॉफिट इज टेकन ॲज द बेसिस फॉर कॅल्क्युलेटिंग गुडविल. ऑप्शन्स बघूया आपण. ॲव्हरेज प्रॉफिट, बी ऑप्शन ॲन्युटी, सी ऑप्शन सुपर प्रॉफिट अँड डी ऑप्शन ऑल ऑफ द अबव. मग अशी मी सांगितलं होतं की गुडविलचं कॅल्क्युलेशन करताना आपण 4 मेथड्स बघितल्या. ॲव्हरेज प्रॉफिट, सुपर प्रॉफिट, कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड आणि चौथी आहे ॲन्युटी मेथड. आणि ह्या सगळ्या तुम्हाला मी एक्सप्लेन केलेल्या होत्या. तर अंडर डॅश मेथड्स द गुडविल सुपर प्रॉफिट इज टेकन ॲज अ बेसिस फॉर द कॅल्क्युलेशन्स ऑफ द गुडविल. तर सुपर प्रॉफिट कोणत्या मेथडमध्ये घेतला तो? तर ह्याचा आन्सर आहे सुपर प्रॉफिट मेथड. ही मेथड जर तुम्ही बघितली तर ह्याचा आन्सर तुम्हाला कळेल. कारण सुपर प्रॉफिट मल्टिपल, आपण त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं होतं? सुपर प्रॉफिट मल्टिपल नंबर ऑफ इयर्स परचेस घेतलं होतं. ओके. कोणत्या मेथडमध्ये? सुपर प्रॉफिट मेथडमध्ये. आवर नेक्स्ट MCQ इज अंडर डॅश मेथड द गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट इज मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. कोणत्या मेथडमध्ये, गुडविलच्या कोणत्या मेथड्समध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट जो आहे तो मल्टिप्लाय करतो नंबर ऑफ इयर्स परचेस? पहिल्यांदा आपण ऑप्शन्स बघूया. ए ऑप्शन ॲव्हरेज प्रॉफिट, बी ऑप्शन ॲन्युटी, सी ऑप्शन सुपर प्रॉफिट, डी ऑप्शन ऑल ऑफ दी अबव. आणि ह्याचा आन्सर आहे
ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट ही पहिलीच मेथड मी एक्सप्लेन केली आहे मागेच आत्ताच ह्याच्यामध्ये थेअरी लेक्चरमध्ये. तर ॲव्हरेज प्रॉफिटचं आपण इक्वेशन, गुडविलचं इक्वेशन काय घेतो की ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये आपण काय करतो की ॲव्हरेज प्रॉफिट जो काढतो आपण त्याला नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेसने मल्टिप्लाय करतो आणि त्या आन्सरला आपण म्हणतो ॲव्हरेज प्रॉफिट मेथड्स ऑफ गुडविल. त्यामुळे ह्या मेथड्स करताना तुम्हाला प्रॉपरली मेथड्स कराव्या लागतील. त्यामुळे तुम्हाला MCQ त्याच्यावरचे जे येतात ते खूप सोपे जातील. आवर नेक्स्ट MCQ इज previous 5 years total profit is rupees 4,30,000 and number of years purchase is 2.5 on average profit. Goodwill is. कधी कधी प्रॉब्लेम्स MCQ मध्ये कधी कधी प्रॉब्लेम पण दिले जातात आणि त्याचा आन्सर काढा म्हणून सांगितलं जातात. त्यांनी काय सांगितलं की गेल्या वर्षीचा 5 वर्षाचा प्रॉफिट आहे 4,30,000 अँड नंबर ऑफ इयर परचेसेस 2.5 ऑन ॲव्हरेज प्रॉफिट. तर गुडविल किती येईल? तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने आपण हे गुडविल काढतोय आणि ॲव्हरेज प्रॉफिट करताना पहिल्यांदा त्यांनी टोटल प्रॉफिट दिला 4,30,000. तर पहिली स्टेप काय आहे, आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढताना आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करावं लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके. आणि आपलं 4,30,000 काय आहे, टोटल प्रॉफिट आहे आणि नंबर ऑफ इयर्स किती आहेत, 5 इयर्स. आणि ह्याचा आपला आन्सर येते 86,000. आणि जेव्हा आपण गुडविल कॅल्क्युलेशन्स करतो तेव्हा गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट हा जो 86,000 आहे तो आपण घेतलेला आहे आणि मल्टिपल नंबर ऑफ इयर परचेस. नंबर ऑफ इयर परचेस इथे 2.5. तर कॅल्क्युलेटर असेल तर 2.5 घ्यायचं आणि ह्याचं उत्तर शोधलं तर ह्याचा आन्सर येतं 2,15,000. 2,15,000. ओके. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनं जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तर मग अशी मी पण सांगितलं होतं की परचेस ऑफ इयर्स, नंबर ऑफ परचेस ऑफ इयर्स हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं आणि त्यामुळे ते करणं सोपं होतं. आन्सर किती आहे, 2,15,000. आणि आता आपण हे आन्सर ऑप्शन्समध्ये बघूया. आणि आपलं ऑप्शन्स आहे फर्स्ट वन 2,15,000, B 2,00,000, C 2,05,000 अँड D 2,51,000. म्हणजे आपला आन्सर आहे 2,15,000. Our next MCQ is 10. Under dash methods of valuation of goodwill, the total value of the business house is found out by the capitalizing the expected average profit on the basis of normal rate of return. आपण पहिल्यांदा ऑप्शन्स बघूया. ॲव्हरेज प्रॉफिट, सेकंड इज ॲन्युटी, थर्ड वन इज कॅपिटलायझेशन अँड फोर्थ वन इज सुपर प्रॉफिट. तर त्यांनी असं आपल्याला प्रश्न विचारला की कोणत्या मेथड्समध्ये गुडविलच्या द टोटल व्हॅल्यू ऑफ द बिझनेस हाऊस इज फाउंड आउट बाय द कॅपिटलायझिंग द एक्सपेक्टेड ॲव्हरेज प्रॉफिट. तर कॅपिटलायझिंग जी मेथड आहे, मगाशी मी तुम्हाला 2 मेथड शिकवल्या तर कॅपिटलायझिंगच्या, की एक ॲव्हरेज प्रॉफिट आहे आणि एक सुपर प्रॉफिट आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी जर कॅपिटलायझिंग केलं तरी त्या मेथडला आपण काय आन्सर देतो, C, कॅपिटलायझेशन मेथड. ओके. तर ह्याचा आन्सर आलं कॅपिटलायझेशन्स. Next MCQ is 11. Under dash methods of valuations of goodwill, the following formula is used, that is goodwill is equal to super profit multiple annuity value. आणि ऑप्शन्स बघूया. A ॲव्हरेज प्रॉफिट, B ॲन्युटी, C कॅपिटलायझेशन, D सुपर प्रॉफिट. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे की ॲन्युटी मेथड, कारण ॲन्युटीची जी व्हॅल्यू आपण काढली ॲन्युटी टेबलवरून त्याला सुपर प्रॉफिटने जर आपण मल्टिप्लाय केलं तर गुडविल आपल्याला मिळू शकतं. ओके. नेक्स्ट MCQ. The term dash infers to a name, term, sign, symbol, logos that identify the goods, services and companies. एखाद्या नेमवरून, एखाद्या टर्म्स, एखाद्या साइन किंवा सिम्बॉलवरून जो असेल, लोगोवरून एखादी वस्तू कशी इतर वस्तूपेक्षा वेगळी आहे. तर आन्सर बघूया आपण. ए ऑप्शन आहे ब्रँड, बी ऑप्शन्स आहे गुडविल, सी ऑप्शन आहे कॉपीराईट अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ द अबव. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे की ब्रँड जो आहे की तो इतर वस्तूंपेक्षा आपली वस्तू कशी वेगळी आहे ते तुम्हाला सांगतो.
Our next MCQ is 13. Which is the following intellectual property? ऑप्शन बघूया. ए पेटंट्स, बी गुडविल, सी कॉपीराइट, डी ऑल ऑफ द अबोव. आणि ह्याचा आन्सर आहे नक्कीच ऑल ऑफ द अबोव, कारण पेटंट्स, गुडविल, कॉपीराइट ह्या सगळ्यांना आपण म्हणतो इंटलेक्चुअल प्रॉपर्टी. Our next MCQ is 14.1. A dash legally protects the original expressions of ideas and number of exclusive right to authors. पहिल्यांदा आपण ऑप्शन्स बघू. ए पेटंट्स, बी गुडविल, सी कॉपीराइट, डी ऑल ऑफ दी अबोव. आता ह्याच्यामध्ये सांगितलं की अ डॅश इज अ लिगली प्रोटेक्ट्स द ओरिजिनल एक्सप्रेशन्स ऑफ आयडियाज, नंबर ऑफ एक्सक्लुझिव्ह राईट टू दी ऑथर्स. ऑथर्स म्हटलं की तुमच्या लक्षात आलं की कॉपीराईट त्याचा येतो. ओके, कारण ऑथर्सने जे काही बुक्स लिहिलेलं आहे तर त्याच्या ज्या आयडियाज आहेत तर त्या आयडियाज, त्याच्या एक्सप्रेशन आहेत त्याला प्रोटेक्ट केलं जातं ना, त्या कोणी घेऊ नये म्हणून. आणि आन्सर आहे कॉपीराईट. 15. A dash is an exclusive right that is given to an inventor for a certain period of time. ऑप्शन्स बघूया. ए पेटंट्स, बी गुडविल, सी कॉपीराइट, डी ऑल ऑफ द अबोव. आता इथे पण त्यांनी काय सांगितलं की एक्सक्लुझिव्ह राईट कोणाला दिला आहे की एखाद्या इन्व्हेंटरला ज्याने शोध लावला सर्टन पिरियड ऑफ टाईम, विशिष्ट पिरियडसाठी. आणि ह्याचा आन्सर काय आहे? पेटंट्स. तर पेटंट्स हे जवळजवळ 20 इयर्ससाठी असतात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी MCQमध्ये अजून येऊ शकतात, पण शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही MCQ दिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि खूप अभ्यास करा, छान मार्क मिळवा. थँक्यू.